पायल किनाके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय मंत्री। नीट UG 2026 ही परीक्षा 3 मे रोजी झालेली आहे, परंतु 2024ला पण पेपर फुटी झालेली आहे। तशीच पेपर फुटी राजस्थान सीकरमधून आता आपल्याला लक्षात आलेली आहे आणि अशा प्रकारची पेपर फुटी एकदा नाही तर अनेकदा झालेली आहे। आज जेव्हा आपण विचार करतो की नीट UG मतलब डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणारे विद्यार्थी, डॉक्टर कोण ज्यांना आपण देव मानतो, त्यांची जी पहिली पायरी आहे, पहिली पायरीच खेचून घेण्याचा प्रयत्न हे NTA ने केलेला आहे। आज जेव्हा बघतो की लाखो विद्यार्थी, करोडो विद्यार्थी स्वप्न डोळ्यामध्ये डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन 10 बाय 10च्या खोलीमध्ये अभ्यास करत असतात, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मागे त्यांच्या आई बाबांची मेहनत लागलेली असते, त्यांच्या आई बाबांचं तन मन धन लागलेलं असते, कुठेतरी कर्जबाजारी होऊन, कुठेतरी गहने ठेवून, कुठेतरी जमिनी ठेवून तो मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, ती मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात। परंतु NTA सारखी परीक्षा प्रणाली, NTA ची कार्यप्रणाली आज कुठेतरी या विद्यार्थ्यांना अपयश देऊन राहिलेली आहे। वारंवार ही परीक्षा रद्द करून मला असं म्हणायचं आहे की NTA आपला विश्वास गमवत आहे का? आणि दुसरं म्हणजे NTA वारंवार अशा प्रकारच्या गडबडी करून खरंच विद्यार्थ्यांना न्याय देऊन राहिली आहे का? NTA द्वारा या सगळ्या प्रकारच्या गडबडी वारंवार होत असल्यामुळे NTA वर सुद्धा, NTA निदेशकांनी सुद्धा इस्तीफा द्यायला पाहिजे। त्याच्या सोबत ही जे दोषी आहे यामध्ये शिक्षणामध्ये जे पण शिक्षण माफिया आहे, कोणी कोचिंग मधले माफिया असेल, कोणी भ्रष्टतंत्र असेल, त्या सर्वांना डिटेक्ट करून समोर आणायला पाहिजे। त्यांच्यासाठी कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे, कारण या देशामध्ये आर्थिक घोटाळा झाला तर मोठे कायदे आहे, या देशामध्ये वाढू माफियांसाठी मोठे कायदे आहे, या देशामध्ये भ्रष्टाचार झाला तरी सुद्धा मोठे कायदे आहे। पण पेपर फुटी सारख्या घटनेला सामान्य घटना म्हणून पाहणाऱ्यांसाठी मोठा कायदा नाही आहे। पेपर फुटी सारखी घटना ही मास लेवलची पेपर फुटी आहे आणि या घटनेला सुद्धा देशद्रोह म्हणून बघायला पाहिजे। या घटनेच्या या दोषींना सुद्धा गुन्हेगार म्हणून बघायला पाहिजे, कारण भारत देशाच्या सीमेवर सैनिक जर सीमा सांभाळत असेल तर भारत देशाच्या राष्ट्राचं भविष्य हा विद्यार्थी आहे। म्हणून या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आणि या विद्यार्थ्यांच्या वतीने न्याय मागण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगरामध्ये विदर्भ प्रांताच्या केंद्रावर मोठ्या संख्येने निदर्शन करून राहिलेली आहे। यासाठी आजचं एक निदर्शन होतं।